पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश राव आबिटकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक ज्येष्ठ नेते देवानंद पाटील व मित्र परिवार निढोरी, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर. पुणे नव्हे कोल्हापूर हेच विद्येचे माहेरघर आहे. पुण्यामध्ये अभिजनांना प्राधान्याने विद्या दिली जायची. याउलट संस्थान काळात कोल्हापुरात 80% बहुजनांना शिक्षणाची सुविधा होती. यामुळे खऱ्या अर्थाने कोल्हापूर हेच विद्येचे माहेरघर आहे असे स्पष्ट मत इतिहास अभ्यासिका प्राध्यापक डॉक्टर मंजुश्री पवार यांनी व्यक्त केले. शाहू छत्रपती फाउंडेशनतर्फे राजर्षी शाहू आदर्श शिक्षक पुरस्कार आणि राजर्षी शाहू विशेष उल्लेखनीय पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी AIB पुणे येथील पोलीस अधीक्षक मनीषा डुबुले यांची प्रमुख उपस्थिती होती. लेखिका वसुधा पवार या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. याप्रसंगी रयत शिक्षण संस्थेचे नूतन उपाध्यक्ष MB शेख व शिवाजी विद्यापीठातील शाहू संशोधन केंद्राच्या प्रभारी संचालिका प्राध्यापक डॉक्टर मंजुश्री पवार यांचा सत्कार करण्यात आला. शाहू स्मारक भवन येथील सभागृहात हा कार्यक्रम झाला. यावेळी पत्रकार गुरुबाळ माळी, शिक्षक बाबूराव ज्योतिबा वरपे, पांडुरंग शिवाजी पाटील, सुहास मनोहर शिंदे, श्रीरंग दिनकर आनेकर, शरद गुलाबराव जाधव, राजेंद्र नारायण चव्हाण, अरविंद तुकाराम पाटील, सागर भास्कर लकडे, सुदर्शन श्रीकृष्ण आंबी, शिक्षिका वर्षा संदीप डोईजड, गायत्री विश्वास मोहिते, सुषमा दीपक डवरी, अनुष्का अभिजित खंबाळे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. मानचिन्ह, मानपत्र, प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, दिनकर मास्तर यांच्या सामाजिक शैक्षणिक कार्याची मांडणी डॉक्टर मंजुश्री पवार यांनी केली. त्या पुढे म्हणाल्या, पुणे म्हणजे विद्येचे माहेरघर असे सगळेजण म्हणतात, मात्र पुण्यामध्ये विद्या कुणाला दिली जात होती तर पुण्यामध्ये अभिजनांना प्राधान्याने शिक्षण मिळत होते. त्याच्या व्यतिरिक्त कुणालाही विद्या दिली जात नव्हती. महर्षी कर्वेंनी त्यांच्या महिला आश्रमामध्ये विठ्ठल रामजी शिंदे यांच्या बहिणीला शिक्षणासाठी घेतले नव्हते. महर्षी कर्वे महानच होते. त्यांच्या कार्याला कमी लेखण्याचा हेतू नाही. तत्कालीन स्थितीत मराठा स्त्रीला, बहुजन स्त्रीला संस्थेत घेण्या एवढं समाजमन पुढारलेलं नाही. यामुळे मी त्यांना आश्रमात घेऊ शकत नाही असे कर्वे यांनी शिंदे यांना कळवले होते. या उलट कोल्हापुरात राजर्षी शाहू महाराजांनी 80% बहुजनांना विद्या देण्याचे, शिक्षणाचे उपलब्धतेचे काम केले. त्यामुळे खऱ्या अर्थाने कोल्हापूर हेच विद्येचे माहेरघर आहे. संस्थान काळात त्यांनी महात्मा फुले यांच्या विचार कार्याला गती दिली. संस्थान काळचे दाखले देत डॉक्टर पवार म्हणाल्या, शाहू विचार पुढे नेण्यासाठी जनजागृतीसाठी 2च व्यक्ती पुढे होत्या, त्या म्हणजे पत्रकार आणि शिक्षक. त्यामुळे मला असं वाटतं की समाजाला जागत ठेवण्याचे, भानावर आणण्याचे, जागते ठेवण्याचे काम हे ह्या 2 व्यक्ती करत असतात. त्याच विचारधारेने काम करणाऱ्यांना पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येतो. हे समाज स्वास्थ्यासाठी गरजेचे आहे. पोलीस अधीक्षक डुबुले म्हणाल्या, कोल्हापूर हे छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचे आहे. आपण सारे खूप भाग्यवान आहोत, कारण राजर्षी शाहू महाराजांनी समाज जीवनाशी निगडीत प्रत्येक क्षेत्रात भरीव काम केले. धरण आणि शिक्षण या पलीकडे जाऊन त्यांनी समाज जीवन उंचावण्याचे कार्य केले. ते खऱ्या अर्थाने लोकराजा होते, बहुजनांचा राजा होता. त्यांच्या अपरिचित कार्याचा पैलूचा अभ्यास होऊन तो इतिहास नव्या पिढीसमोर आला पाहिजे. साऱ्यात सत्कार मूर्तींचे मी मनापासून कौतुक करते. शिक्षकांसमोर नवीन आव्हाने आहेत. सध्याच्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीत, मोबाईलच्या दुनियेत तरुण पिढी हलवत असताना आपले संस्कार, आपली कुटुंब पद्धती, कोल्हापूरचे वैभव टिकवायचे असतील तर आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केला पाहिजे. लेखिका वसुधा पवार यांनीही मार्गदर्शन केले. संस्थेचे अध्यक्ष जॉर्ज क्रूज यांनी पुरस्कार देण्यामागील भूमिका विशद केली. जावेद मुल्ला यांनी स्वागत केले. सिद्दीका मुल्ला, पत्रकार नवाब शेख यांनी सूत्रसंचालन केले. DD पाटील यांनी आभार मानले. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.